नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी धुवाधार पाऊस सुरू आहे. पाहुयात वेगवेगळ्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती आहे. पालघरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ, घरं बुडाली पाण्यात. शंकर गायकवाड यांच्या कुटुंबातील 4ही सदस्यांना सुखरूप बाहेर काढलं. पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत. रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडले. धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग. शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो. तानसा धरण 100% भरलं. नागरिकांनी नदीपात्रात किंवा धरण परिसरात जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. भिवंडी शहरातील कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ. खाडी किनारी रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रात जाण्यास मज्जाव. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू. नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पुराचं पाणी. गोदाघाट परिसरातील टपऱ्या दुकानं काढून घेण्याच्या सूचना. नाशिकच्या गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. ठेंगोडा बंधाऱ्यावरून 22,506 क्युसेकनं वेगानं गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाचा साठा 85%. गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस. पुढच्या 2 दिवसात पाण्याची आवक पाहता धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता. कोल्हापूरचं राधानगरी धरण 85% भरलं. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता. जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला. 24 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गालगत खड्ड्यांमध्ये साचलं पावसाचं पाणी. वाशिमच्या कामरगाव आठवडी बाजारात चिखल, साचलेलं पाणी. अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त. नागरिकांकडून आरोग्याबाबत चिंता व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.